वेगवेगळ्या क्षेत्रात करणारे आपल्या विदर्भातील उद्योजकांना आज आपण सन्मानित केलेला आहे। त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। स्विफ्ट एंड लिफ्ट मीडिया ग्रुपद्वारे आयोजित या भारत उद्योग रत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्यासाठी मला इथे येण्याची संधी मिळाली, निलेश साबळे आणि त्यांच्या टीमने हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला इथे बोलवलंय आणि या सगळ्या विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांचं खूप खूप मनापासून कौतुक आहे। ब्युटी, इलेक्ट्रॉनिक्स, ॲग्रिकल्चर, स्टुडंट्स, IT, एज्युकेशन, म्हणजे तुम्ही म्हणाल तो उद्योग क्षेत्र, त्या उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या विदर्भातील तरुण, अनुभवी आणि महिला अशा महिला देखील आघाडीवर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात आणि कामगिरी बजावतात खूप उत्तमरित्या। त्यामुळे सगळ्या या उद्योजकांना खूप मनापासून अभिनंदन आहे त्यांचं, त्यांना शुभेच्छा आहेत आणि वर्षाअखेरीस इतकी सुंदर त्यांना पाठीवरती शाबासकीची थाप मिळालेली आहे। मला नक्कीच खात्री आहे की नवीन वर्ष अगदी जोमाने सुरू करतील आणि या सर्व पुरस्कार प्राप्त विजेत्यांचं मी मनापासून कौतुक करते आणि पुन्हा एकदा अभिनंदन करते तुमच्या मार्फत। थँक्यू। शैलेश सहारे जी आपल्या सोबत आहे। आज तुम्हाला सोनाली कुलकर्णी यांच्याकडून पुरस्कार मिळाला, काय वाटते, काय भावना व्यक्त करणार? भावना हे व्यक्त करणार आहे का ज्या ॲक्ट्रेस माझी फेवरेट ॲक्ट्रेस होती, आज तिच्या हातानं पहिला माझा अवॉर्ड मिळाला, ते मला खूप आनंद आहे त्याच्याबद्दल। आणि एक चांगल्या अभिनेत्रीकडून जेव्हा आपल्याला पहिला पुरस्कार ना आवडता मिळतो तो आपल्यासाठी खूप खास असतो आणि हा जो जीवनातला पल आहे हा मी कधी विसरणार नाही। असे हे तो स्विफ्ट अँड लिफ्ट कडून पुरस्कार देण्यात येते, यामुळे एक मनोबल सुद्धा वाढते लोकांचं, याबद्दल काय बोलणार? बरोबर आहे। काय आहे, जे नवीन उद्योजक असतात किंवा ज्यांना समोर जायसाठी काही मार्ग असतो, तो एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणजे हा स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया आहे। त्यामुळे लोकांच्या ज्या चाकाला जे चालत आहे त्याला गती मिळेल, त्या गतीमुळे ते स्पीड पकडतील, स्पीड पकडल्यामुळे आणि मीडियामुळे थोडं प्रचलित होतील, त्यांचं बिझनेस एक्सपॅन्ड व्हायला फायदा होईल आणि ज्यांना माहीत नाही आहे त्यांना ते नॉलेज म्हणजे माहिती वाढेल या मीडियामुळे। सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत बोलण्यासाठी संधी मिळाली तुम्हाला, म्हणजे त्यावेळेस काय भावना होती, तुम्हाला काय वाटत होते? आपण चित्रपटात बघतोय त्यांना आणि अमरासमोर होते आपल्या। हो, हे तर माझ्या म्हणजे जे स्वप्न होतं की एकदा सोनाली कुलकर्णीसोबत भेटायचं, ते आज ट्रू झालं आणि पिक्चरमध्ये बघून आणि रिअलमध्ये बघून म्हणजे भारावून गेलो चक्क की आपल्या साक्षात आहे। म्हणजे असं वाटलं होतं की खरंच आहे की नाही हे चिमटा घेऊन बघावं। तर हा एक खूप म्हणजे वेगळा अनुभव होता आणि राहील, एक अविस्मरणीय अनुभव आहे माझ्यासाठी, हा कधीच नाही विसरणार मी। आणि सोनाली म्हणजे माझी फेवरेट, तर त्यामुळे तर विसरणार आहे म्हणजे प्रसंगच नाही आहे त्याजोगता।